महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत सर। अशी माहिती येते आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि उद्याच शपथविधी होणार आहे अशी माहिती मिळत आहे। नाही, अशा प्रकारची माहिती असेल तर त्याचा सर्वाधिक आनंद भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला आहे, भाजपच्या महाराष्ट्रातील तमाम सगळ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना होईल। त्याचबरोबर महायुतीला मतदान करणाऱ्या महाराष्ट्रातील मतदारांना, जनतेलाही त्या ठिकाणी अतिशय आनंद होईल। कारण हा मॅन्डेट मोठ्या प्रमाणावर 132 जागा देऊन देवेंद्र फडणवीसांच्या बाजूनं त्या ठिकाणी नेतृत्व करायला लावणारा आहे आणि त्याच्यामुळे राज्यातील जनताही खुश होईल। आणि तिसरं म्हणजे महायुतीकरता हे अतिशय महत्त्वाचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत। कारण शेवटी राज्य चालवत असताना एका बाजूला प्रशासनावर पकड, प्रशासनाची समज आणि त्या ठिकाणी व्हिजनरी नेतृत्वाची आवश्यकता आहे जे देवेंद्रजींकडे आहे, आणि दुसऱ्या बाजूला महायुतीचं सरकार चालवत असताना समन्वयाची अत्यंत आवश्यकता असते आणि ती समन्वय करण्याचं कौशल्य, क्षमता देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे आहे। हे आपण निवडणुकीला पाहिलं। समन्वय ठेवणं, जागा वाटप करणं, त्या ठिकाणी प्रसंगी आपल्या जागा त्या ठिकाणी विरोधी पक्षाला, आपल्या घटक पक्षांना देणं, कधी उमेदवार नसेल तर उमेदवार देणं, परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी युती झाली पाहिजे ही भूमिका देवेंद्रजींची होती। आणि त्याच्यामुळे तिन्ही पक्षांना, किंबहुना कवाडे साहेब असतील, RPI असतील, जरी त्यांचे आमदार नसले तरी या सगळ्यांना एकत्रित ठेवून त्यांची मोड बांधून महायुती म्हणून भक्कमपणे ते एकत्रित ठेवू शकतात। आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी प्रशासन चालवणं हे काय असतं हे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये देवेंद्रजींनी दाखवलं होतं, ज्याच्यामध्ये उद्धवजींच्या काळात खंड पडला, पुन्हा त्या ठिकाणी शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि आता देवेंद्रजी जर मुख्यमंत्री होणार असतील तर स्वाभाविकपणे प्रशासकीय यंत्रणेलाही त्या ठिकाणी आनंद होईल की एक वकूब, एक समज आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचं सखोल ज्ञान असणारा नेता जर प्रमुख असेल तर निश्चितच त्याचा आनंद होईल। खरं तर देवेंद्र फडणवीसांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, मी पुन्हा येईन। त्याची वेळोवेळी विरोधकांनी खिल्लीसुद्धा उडवली होती। मध्यंतरी महायुतीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतरही देवेंद्र फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदावरून टीका केली होती। आता देवाभाऊ पॅटर्न 2 महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे। मला वाटतं पुन्हा ते आले। ज्याने ज्याने खिल्ली उडवली त्यांना अत्यंत संयमानं, शांतपणे आपल्या कामाच्या जोरावर त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं। ते पुन्हा आले, महायुतीचं सरकार घेऊन आले। रेकॉर्ड ब्रेक स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय जनता पार्टीला 132 जागा घेऊन आले। खरं म्हणजे मी तर देवेंद्रजींचं अभिनंदन अत्यंत मनापासून एक छोटा कार्यकर्ता म्हणून करेल। अनेकांनी खिल्ली उडवली, अनेकांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले, कारण महाराष्ट्रातील जे तथाकथित नेते प्रस्थापित आहेत त्यांना त्यांचं नेतृत्व सलत होतं, परंतु कुठेही प्रतिकार न करता शांतपणे त्या ठिकाणी वैचारिक भूमिका घेत, विकासाची भूमिका घेत त्या ठिकाणी संयमाने या सगळ्या गोष्टीला सामोरं जात त्यांनी दाखवून दिलं की मी पुन्हा आलो महाराष्ट्राच्या विकासासाठी, आणि ते या ठिकाणी उद्या त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी जाहीर झाल्यावर ते करून दाखवतील। महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, त्यामध्ये शिवसेनेकडून पण दावा केला जातोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपण निवडणूक लढलेलो आहोत आणि मुख्यमंत्री शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका आहे। मात्र राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला मान्यता दिलेली आहे। अमोल मेटकरी असतील, अनिल पाटील असतील, हे ट्विट करून समर्थन करतायत। कसं बघताय या सगळ्या? मला वाटतं प्रत्येक पक्षाला, कार्यकर्त्याला किंवा लोकप्रतिनिधीला आपापल्या पक्षाचा नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं। आम्हालाही मागे सत्तांतर झालं त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होतील असं वाटलं, तशी आमची अपेक्षा होती।
परंतु परिस्थितीनुरूप तो निर्णय झाला. आज तर परिस्थिती पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे. 132चा मॅन्डेट राज्यातल्या जनतेनं दिलाय आणि महायुती म्हणून समन्वय साधून खऱ्या अर्थानं नेतृत्व देवेंद्रजींनी केलंय आणि त्याच्यामुळे आज तर चित्र स्पष्ट आहे. आज परिस्थिती ही आमच्या बाजूनी आहे, महाराष्ट्रातील जनताही आमच्या बाजूनी आहे आणि महाराष्ट्राचा गतीनं विकास होतोय. ते पुढे नेण्यासाठी सक्षम नेतृत्वही त्या ठिकाणी हवं आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राचं सखोल ज्ञान असणारा नेता त्या ठिकाणी पवारसाहेबांनंतर देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत आणि त्याच्यामुळं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. जाहीर होईपर्यंत, मुख्यमंत्री होईपर्यंत प्रत्येकाला वाटतं, परंतु शेवटी आम्ही सारे एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी या ठिकाणी काम करू यावर माझा पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये मनसेने 128 जागा लढलेल्या होत्या, त्यापैकी त्यांना एकही जागा आली नाही. एक आमदार होता, त्याचा पण पराभव झालेला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी आज बैठक बोलावली होती. त्यामध्ये काही उमेदवारांचं म्हणणं आहे की भाजपशी जवळीक हे आपल्यासाठी फायद्याचं ठरलेलं नाही. काही उमेदवारांना अशी अपेक्षा होती की स्थानिक पातळीवर भाजपचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी मदत करतील. या सगळ्या उमेदवारांच्या म्हणण्याकडे आणि या बैठकीकडे कसं पाहता? कसं आहे, महायुती म्हणून आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत लढत होतो आणि स्वाभाविकपणे युती धर्म पाळणं ही आमची प्रायोरिटी होती, ती आम्ही पाळली. तिथे काही मदत करायचा प्रश्न उद्भवत नव्हता, कारण त्या ठिकाणी युती धर्माशी द्रोह करणं भारतीय जनता पार्टीच्याही नीतिमत्तेत बसत नाही आणि कार्यकर्ताही ते करू शकत नाही. तथापि ज्या ठिकाणी उमेदवार नव्हते किंवा दिले नव्हते त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे त्यांना मदतही केली. सन्माननीय बाळा नांदगावकर हे शिवडीला उभे होते, त्या ठिकाणी मदत झाली ना, म्हणून तर बाळा नांदगावकर 4-5 हजार मताच्या फरकाने त्या ठिकाणी पडले. पण मला वाटतं एवढ्या घाईनं लगेच दोषारोप करणं योग्य असं मला वाटत नाही. त्यांनी स्वतःही आत्मपरीक्षण करावं, कुठे कमी पडलो, कसं पुढे जायला पाहिजे, तशा प्रकारे भरारी घ्यायला पाहिजे. राजकारणात जय पराजय होत असतो, लगेच अशा प्रकारे कोणाला दूषणं देणं किंवा दोष देणं योग्य आहे असं मला वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये दिग्गजांचे बुरजड हासाळे या निवडणुकीमध्ये अनेक बडे नेते पडले. त्यामध्येच कर्जत जामखेडकीची एक जागा होती, तिथे रोहित पवार थोड्या फरकाने निवडून आलेले आहेत. मात्र आज एक दादांचा व्हिडिओ समोर आलेला आहे कराडमधला, जिथे ते रोहित पवारांकडून पाया पडून घेत होते आणि म्हणत होते काकाचा आशीर्वाद घे, मी जर सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं, असं पण बोलले. त्यावरून राम शिंदे पण म्हणतात की माझ्या पराभवामध्ये दादा पण सहभागी आहेत. महायुतीच्या मोठ्या नेत्यांवर त्यांनी आरोप केला आहे की त्यांच्या पराभवामध्ये अजित पवार आहेत. राम शिंदेंचा आरोप आहे. मला वाटतं दादा हे प्रचारात पूर्णपणे व्यस्त होते. महायुतीचे एक महत्त्वाचे नेते म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पराभूत करावं असं काही ते करतील वागतील असं वाटत नाही. तथापि या ठिकाणी एक गोष्ट खरी आहे की दादांची सभा झाली असती तर त्या ठिकाणी तिथे असणारा संस्थात्मक जो वर्ग आहे, दादांना मानणारे काही लोक आहेत, त्यांची मतं मिळून राम शिंदे हे विजयी होऊ शकले असते. आता हा विषय ऐरणीवर का आला? रोहित पवार भेटल्यावर दादांनी वक्तव्य केलं, मी सभा घेतली असती तर तुझं काही खरं नव्हतं, आणि त्या अनुषंगाने राम कदम यांना संशय येतोय, राम शिंदेना, की या ठिकाणी दादांनी मुद्दाम तर सभा घेतली नाही ना, त्यातनं पुढे आलेली ती गोष्ट आहे. खरं तर संजय राऊत टीका करतायत की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा दिल्लीमध्ये अमित शहा आणि मोदी ठरवणार. तुमचे नेते आहेत ते मोठे अमित शहा आणि नरेंद्र मोदी, ते तुमचा निर्णय घेतात. मात्र याच्याकडे कुठेतरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा निर्णय हा दिल्लीचे नेते घेतात असं म्हणून ते टीका करतात. मला वाटतं तुमचा मुख्यमंत्री करायचा होता तेव्हा भांडुपला निर्णय घेतला नव्हता. ज्या नेतृत्व जिथे असतं मातोश्रीतनं निर्णय घेतात. आता भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व दिल्लीत आहे, काँग्रेसचं नेतृत्व सोनिया गांधी राहुल गांधी दिल्लीत आहेत. त्यांचा निर्णय का नाना पटोलेच्या साकोलीला होतो का? त्याच्यामुळं आता आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, अमित भाई आमचे मोठे नेते आहेत, JP नड्डा दिल्लीत आहेत. त्याच्यामुळे राष्ट्रीय जे संसदीय मंडळ असतं तेच निर्णय घेत असतं. आमचा राष्ट्रीय पक्ष आहेत आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय निर्णय राष्ट्रीय नेतृत्व करत असतं आणि त्याच्यामुळे तशा प्रकारे निर्णय होत असतो.
परंतु आता काहीच बोलायला नाही. मला वाटतं संजय राऊतने एक आठवडाभर त्या ठिकाणी शांत झालं पाहिजे, कुठेतरी विश्रांती घेतली पाहिजे. तोंडालाही त्या ठिकाणी थोडासा त्यामुळं विश्रांती मिळेल आणि वातावरण थोडं जे गढूळ केलेत, वाचाळ वीर म्हणून आपण जे लोकांसमोर आलेत, ते जरा थंड होईल. खरं शेवटचा एक प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाला फक्त 10 जागा मिळालेल्या आहेत. मात्र अशा काही 10 ते 12 जागा आहेत जे तुतारी आणि ट्रम्पेटच्या घोळमुळे पडलेले आहेत. लोकसभेमध्ये पण साताऱ्याची जागा त्यांची तुतारी आणि ट्रम्पेटमुळे हे केलेली आहे. शरद पवार गटाचं असं म्हणणं आहे की हे ठरवून केल्या जात आहे निवडणूक आयोगाकडून हे ट्रम्पेट आणि तुतारीचा घोळ कायम ठेवण्यात येईल. नाही, मला वाटतं अजिबात नाही. मग ज्या ठिकाणी ट्रम्पेट आहे तिथे बाकीच्या ठिकाणी निर्णय तसा झाला नाही, त्या बाबतीत काय म्हणाल? त्याच्यामुळे सोयीची भूमिका घ्यायची. चांगली झाली तर कोणाला दोष नाही द्यायचा, जिथे वाईट होईल तिथे दोष द्यायचा. बाकीच्या ठिकाणी पण होत्या ना तुतारी आपल्या पिपाणी, तिथे का नाही आपण बोलत? त्याच्यामुळे मला वाटतं पराभवाचं आत्मचिंतन करा, लगेच त्या ठिकाणी रडीचा डाव खेळू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. खरं तर हे होते प्रवीण दरेकर. यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर भाजपचा एक नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता म्हणून आनंद होईल आणि शरद पवार गटाने आत्मचिंतन केलं पाहिजे ट्रम्पेट आणि तुतारीच्या घोळासंदर्भात. या सविस्तर प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या आहे. कॅमेरा पर्सन कडलक सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.